थलपती विजयनं नायक चित्रपटातील अनिल कपूरलाही खरोखरच मागे टाकलंय। चूक असेल तर चूक आणि बरोबर असेल तर बरोबर असं म्हणत विजयनं खरंच निर्णयांचा धडाका लावलाय। विजय ऑन द स्पॉट निर्णय घेऊन अख्खी सिस्टम हादरवून सोडतोय। अरे असं आम्ही नाही तर सोशल मीडियावर हे दावे आगीसारखे व्हायरल होत आहेत। तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्याबद्दल एक बातमी व्हायरल झाली आहे, ज्यानं देशभरात खळबळ उडवून दिली आहे। दावा असा केला जातोय की मुख्यमंत्री बनून जेमतेम काही दिवस उलटत नाहीत तोच विजय यांनी नायक स्टाईलनं एका अत्यंत गंभीर प्रकरणात 3 बड्या IPS अधिकाऱ्यांना थेट निलंबित केलंय। पण हा दावा खरा आहे का? पडद्यावरचा थलपती खऱ्या आयुष्यात नायक बनलाय की यामागे काही दुसराच अजेंडा आहे? आजच्या या व्हिडिओत आपण याच व्हायरल दाव्याचं ऑपरेशन करणार आहोत। सत्य काय आहे आणि अफवा काय आहे हे पुराव्यानिशी तुमच्या समोर मांडणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यातलं सत्य तुम्हाला चक्रावून टाकेल। सगळ्यात आधी हे प्रकरण काय आहे ते समजून घेऊया। काही दिवसांपूर्वी तामिळनाडूतील कोइंबतूरमध्ये एका 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि तिची निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेनं संपूर्ण देश हादरला, लोकांमध्ये प्रचंड संताप होता। या गंभीर प्रकरणाची माहिती देण्यासाठी तामिळनाडू पोलिसांनी 23 मे रोजी एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं। पण इथेच एक मोठी चूक झाली। या प्रेस कॉन्फरन्सचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये तामिळनाडू पश्चिम विभागाच्या IG रम्या भारती, कोइंबतूरचे पोलीस अधीक्षक पवन कुमार आणि उपमहानिरीक्षक स्वामीनाथन हे 3 मोठे अधिकारी चक्क हसताना दिसले। एका बाजूला एका चिमुरडीचा जीव गेलाय, संपूर्ण राज्य शोकात आणि संतापात आहे, आणि दुसरीकडे हे पोलीस अधिकारी हसतायत। हा व्हिडिओ जसा सोशल मीडियावर पडला तसा लोकांच्या संतापाचा स्फोट झाला। अधिकाऱ्यांवर असंवेदनशीलतेचा आणि प्रकरणाचं गांभीर्य न राखल्याचा ठपका ठेवत तीव्र शब्दात टीका होऊ लागली। आणि याच रागातून जन्म झाला एका व्हायरल दाव्याचा। एका ट्विटर युजरनं एक पोस्ट केली आणि ती वाऱ्यासारखी पसरली। त्यात लिहिलं होतं की केवळ 10 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री बनलेल्या माणसानं नायकच्या अनिल कपूरलाही मागे टाकलंय। हसणाऱ्या या 3ही IPS अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री विजय यांनी थेट निलंबित केलंय। एवढंच नाही तर त्यांनी पीडितेच्या कुटुंबियांची माफी देखील मागितली आहे। सोशल मीडियावर लोक विजय यांचं कौतुक करू लागले। वा, असा असावा मुख्यमंत्री, अशा कमेंट्सचा पूर आला। पण मित्रांनो, भावनांच्या भरात आपण तथ्य तपासायला विसरतो। आता या प्रकरणाची दुसरी बाजू पाहूया। सर्वात पहिला प्रश्न, हे अधिकारी खरंच हसले होते का? उत्तर आहे हो, ते हसले होते। पण ते का हसले आणि कधी हसले? कोइंबतूरमधील ग्राउंड रिपोर्टर्सनं जेव्हा या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास केला तेव्हा एक वेगळीच कहाणी समोर आली। माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीची आहे। झालं असं होतं की IG रम्या भारती यांनी पत्रकारांना सांगितलं होतं की काही वरिष्ठ अधिकारी येत आहेत आणि त्यांच्याशी थोडी चर्चा झाल्यावरच अधिकृत प्रेस कॉन्फरन्स सुरू होईल। त्यांनी माध्यमांना तोपर्यंत बाहेर थांबण्याची विनंती केली। बरेच पत्रकार बाहेर गेले, पण काही कॅमेरामॅन आतच थांबले। काही माध्यमांनी तर प्रेस कॉन्फरन्स सुरू होण्याच्या 20 मिनिटं आधीच त्यांचं लाईव्ह फीड चालू ठेवलं होतं। आणि नेमक्या याच वेळी मलाई मुरासू टीव्हीचे फोटो जर्नलिस्ट मासानम यांनी IG रम्या यांना गमतीनं त्यांचा मोबाईल फोन बंद करायला सांगितला। त्यांनी तमिळमध्ये जो शब्द वापरला तो कथितरित्या IGंना नीट समजला नाही, किंवा त्या संवादातील विनोदी टायमिंगमुळे त्या आणि इतर अधिकारी हसले। म्हणजेच हे सर्व ऑफ द रेकॉर्ड आणि अनौपचारिक संवादादरम्यान घडलं होतं। कोइंबतूर प्रेस क्लबचे अध्यक्ष कामराज करुपुसामी यांनी देखील स्पष्ट केलंय की हा हसण्याचा क्षण पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीचा होता। जेव्हा स्थानिक वृत्तवाहिन्यांना हे समजलं तेव्हा त्यांनी हे फुटेज त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून डिलीटही केलं। आता येतो सर्वात मोठा प्रश्न की मुख्यमंत्री विजय यांनी खरंच या अधिकाऱ्यांचं निलंबन केलंय का? तर याचं स्पष्ट उत्तर आहे नाही। हा दावा 100% खोटा आणि फेक आहे। तामिळनाडू पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी बालाजी यांनी अधिकृतपणे स्पष्ट केलंय की या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे दावे पूर्णपणे निराधार आहेत। कोणतीही कारवाई झालेली नाही। तामिळनाडूच्या काही प्रादेशिक वृत्तवाहिनीनं देखील या दाव्याला थेट अफवा असं घोषित केलंय। विचार करा, जर एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 3 बड्या IPS अधिकाऱ्यांना एका झटक्यात निलंबित केलं असतं तर ती देशातल्या प्रत्येक न्यूज चॅनलची हेडलाईन नसती का?
पण अशी कोणतीही बातमी अस्तित्वात नाही. फक्त सोशल मीडियावरील फॉलोअर्स वाढवण्यासाठी आणि विजय यांच्या फॅन बेसचा फायदा घेण्यासाठी हा नायक चित्रपटाचा अँगल घुसवून खोटा नरेटिव्ह पसरवण्यात आला. पण यातून एक मोठा राजकीय प्रश्न निर्माण होतो. लोक अशा बातम्यांवर एवढ्या सहज विश्वास का ठेवतात? याचं कारण आहे थलपती विजय यांची लार्जर दॅन लाईफ इमेज. विजय यांनी जेव्हापासून राजकारणात एंट्री घेतली आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हापासून जनतेच्या त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षा गगनाला भिडल्या. लोकांना वाटतं की जो माणूस चित्रपटात एका फाईट सीन मध्ये 100 गुंडांना मारतो तो राजकारणात आल्यावर एका सहीनं सगळा भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी संपवून टाकेल. पण वास्तव आणि चित्रपट यात खूप मोठा फरक असतो. विजय यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यापासून नक्कीच काही प्रशासकीय बदल करण्याचा प्रयत्न केलाय. नवीन सरकार आल्यावर जो एक ऍक्शन मोड असतो तो दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय. त्यांनी शिक्षण, रोजगार आणि प्रशासकीय पारदर्शकतेवर काही धोरणात्मक निर्णय घेण्यास सुरुवात देखील केली आहे. पण विजय खऱ्या अर्थानं चांगलं काम करतायत की नाही हे ठरवण्यासाठी 10 ते 15 दिवस किंवा काही महिने पुरेसे नसतात. राजकारण ही एक लांबची मॅरेथॉन आहे. इथे एका झटक्यात नायक बनता येत नाही. सिस्टम बदलण्यासाठी वेळ, संयम आणि धोरणात्मक अंमलबजावणी लागते. अशा फेक न्यूजमुळे विजय यांचं नुकसानच होतंय. कारण जेव्हा लोकांना कळतं की निलंबनाचा निर्णय झालाच नव्हता तेव्हा त्यांचा भ्रमनिरास होतो आणि सरकारवरचा विश्वास कमी होतो. विजय यांची राजकीय कारकीर्द आता कुठे सुरू झाली आहे? त्यांना त्यांचा वेळ दिला पाहिजे. त्यामुळे कोणताही व्हिडिओ पाहिला आणि कुणीतरी भावनिक पोस्ट लिहिली की लगेच त्यावर विश्वास ठेवू नका. पडद्यावरचे हिरो खऱ्या आयुष्यात रातोरात नायक बनू शकत नाही आणि प्रत्येक हसणाऱ्या चेहऱ्यामागे कट कारस्थानच असेल असंही नाही. सत्याची पडताळणी करणं ही आपली जबाबदारी आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.